हडपसरमध्ये रोहित पवार यांनी आक्रमक होत या दारूच्या अड्ड्याची तोडफोड केली। त्यानंतर आपण पाहतोय की कार्यकर्ते आणखीन आक्रमक झाले आणि त्यांनी आता या पूर्णपणे जो दारूचा अड्ड्याचं जे हे दुकान आहे त्याचे पत्रे आहेत ते उचकटून टाकलेले आहेत आणि पूर्णपणे या ठिकाणी तोडफोड ही आता कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। आपण पाहतो की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। तू इथलाच आहेस का? हा, मी इथलं। काय होत होता आधी, काय परत इथं दारू इनलिगल प्रमाणे विकली जात होती। दोन का 10 जणांचा इथं मृत्यू झाला आहे, ज्यामुळं पोलिसांनी काय घेतलं नाही इन्व्हेस्टिगेशन, म्हणून हे फोडफोड केलेली आहे। रोहित पवारनी यांनी इथं मोठा हे उचललेला, म्हणून इथं त्रास होत होता का याचा आधी? हा, इथं पुन्हा त्रास होत होता लोकांना। कंप्लेंट जरी टाकली तरी ऍक्शन काय घेतलं नव्हतं। इथं काय केलं आज? तोडफोड केली तुम्ही, आता बंद करण्यात यावं अशी मागणी। पहिला गोष्ट म्हणजे मालकी हक्क जो आहे या जागेचा त्याला पहिले शोधणं गरजेचं आहे। याने तर का चालू केलं ते महत्वाचं आहे। दुसरं म्हणजे असं नागरिकांच्या जीवाशी इथं खेळलं जाते, मध्यवस्तीमध्ये अशा गोष्टी इथं चालतात। पोलीस प्रशासनाला हे माहिती नाहीये का? मला पहिला मोठा प्रश्न, रोहित दादांनी आम्ही हे तोडफोड करण्याचं एवढंच एक कारण आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो। आपण पाहतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने संपूर्ण तोडफोड आहे ती कार्यकर्त्यांनी केलेली आहे। रोहित पवार यांनी ही तोडफोड केलेली आहे आणि आता कुठेतरी हे सगळे कार्यकर्ते आहेत या पुण्यातल्या दारूच्या अड्ड्यावरून जो अनधिकृतपणे या ठिकाणी सुरू होता, ज्याच्यामुळे या ठिकाणी 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यावरून आक्रमक झालेले आहेत। आणि इथूनच काही अंतरावर, साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हडपसर पोलीस स्टेशन आहे, तरी सुद्धा पोलिसांना हा सगळा प्रकार का माहिती नाहीये आणि पोलिसांनी यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे का? आणि ज्या पद्धतीने रोहित पवारांनी आरोप केलेला आहे की पोलिसांना हप्ते दिले जात होते, त्यामुळे हा सगळा गंभीर प्रकार आहे। त्यामुळे आता या संपूर्ण ठिकाणाची तोडफोड आहे ती रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली पाहायला मिळते। पूर्णपणे हा दारूचा अड्डा आता उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे जर पुणे शहरामध्ये पोलीस काहीच करणार नसतील तर आम्हालाच आता कायदा हातात घ्यावा लागेल अशी आक्रमक भूमिका आहे ती रोहित पवारांनी घेतलेली होती। आणि त्यानंतर हडपसरमध्ये या जिथं हा दारूचा अड्डा होता, जिथं दारू विकली जात होती, त्या संपूर्ण दुकानाची तोडफोड आहे ती रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केलेली आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।